विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय फायनान्शियल अकाउंटिंग या विषयासंबंधातली माहिती. विद्यार्थी मित्र हो, आपण या फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आतापर्यंत अकाउंटिंग कन्सेप्ट याचे 2 व्हिडिओ, अकाउंटिंग कन्व्हेन्शन याचे 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत. आज आपण पुढचा टॉपिक या ठिकाणी डिस्कशनसाठी घेत आहोत आणि तो म्हणजेच सिंगल एंट्री सिस्टीम. या सिंगल एंट्री सिस्टीमच्या संदर्भात आपण 2 भागामध्ये हा पूर्ण टॉपिकचा आढावा घेत आहोत. एक थेरॉटिकल पार्ट आणि दुसरा त्यावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्र हो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्या फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सहजपणे प्राप्त होऊ शकतील. तर चला पाहूया सिंगल एंट्री सिस्टीम. चॅप्टर नंबर 6, सिंगल एंट्री सिस्टीम. इंट्रोडक्शन. Single entry system. It is a system of bookkeeping in which, as a rule, only records of cash and of personal account are maintained. It is always incomplete double entry. Varying with circumstances is known as single entry system. Single entry system मध्ये कॅश आणि पर्सनल अकाउंटच मेंटेन केले जातात, म्हणून त्याला इनकम्प्लीट डबल एंट्री सिस्टीम असं म्हटलं जातं. नेक्स्ट, डबल एंट्री सिस्टीम. अंडर डबल एंट्री सिस्टीम, 2-fold effects of each transaction is recorded. One is debit, another is credit. आणि म्हणून डबल एंट्री सिस्टीम आणि सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये हा मूलभूत फरक आहे. या दोन्ही मेथडवर प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा या संबंधीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कोणतीही व्यवसाय संस्था प्रॉफिट मिळवण्यासाठी स्थापन झालेली असते, मग ती छोटी असेल अथवा मोठी असेल. स्मॉल बिझनेस ऑर्गनायझेशन हे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स किंवा नेटवर्थ किंवा कॅपिटल कंपॅरिझन मेथडने आपला प्रॉफिट कॅल्क्युलेट करते, तर बिग ऑर्गनायझेशन हे कन्व्हर्शन मेथडने आपला प्रॉफिट किंवा लॉस कॅल्क्युलेट करतात. तर पहिली जी मेथड आहे ती मेथड नक्की काय आहे ते आपण पाहू. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, त्याला दुसरं नाव आहे नेटवर्थ मेथड, त्याला तिसरं नाव आहे कॅपिटल कंपॅरिझन मेथड. अंडर धिस मेथड प्रॉफिट और लॉस कॅन बी फाउंड out by comparison the balance of opening capital and closing capital. For that purpose, following steps taken into consideration. म्हणजे पहा, आपल्याला ओपनिंग कॅपिटल प्रथमतः शोधून काढावं लागणार आहे आणि ही ओपनिंग कॅपिटल आपण शोधून काढतो ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स प्रिपेअर करू. त्यालाच दुसरं नाव ओपनिंग बॅलन्स शीट. मग या ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये किंवा ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मध्ये काय आहेत, तर सर्व ओपनिंग बॅलन्सेस असेट आणि लायबिलिटीचे. हे स्टेटमेंट का प्रिपेअर करायचं? टू फाइंड आउट ओपनिंग कॅपिटल. सेकंड, प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट और लॉस. हे दुसरं स्टेटमेंट का प्रिपेअर करायचं, तर टू फाइंड आउट प्रॉफिट और लॉस ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. थर्ड स्टेप, प्रिपेअर क्लोजिंग बॅलन्स शीट. जे नेहमी तुम्ही प्रिपेअर करता त्याच पद्धतीने हे देखील प्रिपेअर करायचं. म्हणजे या 3 टप्प्यातून तुम्हाला त्या व्यवसायाचा नफा किंवा तोटा समजू शकतो. अभ्यासक्रमाला तुम्हाला कन्व्हर्शन ऑफ सिंगल एंट्री
इंटू डबल एंट्री सिस्टीम ही आहे. त्यामुळे ती नक्की कसली सिस्टीम आहे हे आपण पाहू. इन्फॉर्मेशन गिवन इन द सिंगल एंट्री कॅन बी कन्व्हर्टेड इंटू डबल एंट्री. पहा, सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनचं कन्व्हर्जन आपल्याला डबल एंट्री सिस्टीम मध्ये करावे लागेल. आणि त्यासाठी फॉर दॅट प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, हे 3 अकाउंट तुम्ही जर प्रिपेअर केले तर नॅचरली तुम्हाला त्या व्यवसाय संस्थेचा प्रॉफिट किंवा लॉस कळून येऊ शकतो. फक्त ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचाच विचार होत नाही, तर त्या अनुषंगाने इतर अकाउंट सुद्धा तुम्हाला प्रिपेअर करावे लागतात. पहिला अकाउंट प्रिपेअर करावा लागतो तो म्हणजेच ओपनिंग बॅलन्स शीट किंवा ओपनिंग स्टेटमेंट्स ऑफ अफेअर. सेकंड, कॅशबुक प्रिपेअर करावा लागतो. त्यानंतर टोटल डेटर्स प्रिपेअर करावा लागतो. हे टोटल डेटर्स अकाउंट का प्रिपेअर करायचं, तर त्या अकाउंटमधून आपल्याला एकतर क्रेडिट सेल्स, कलेक्शन फ्रॉम डेटर्स किंवा क्लोजिंग बॅलन्स डेटरचा शोधून काढण्यासाठी. त्यानंतरचं अकाउंट प्रिपेअर करावं लागतं ते म्हणजे टोटल क्रेडिटर्स अकाउंट. हे का प्रिपेअर करायचं, तर त्या अकाउंटद्वारे आपल्याला क्रेडिट परचेसेस, कॅश पेड टू क्रेडिटर्स किंवा क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स कळण्यासाठी. त्यानंतर बिल रिसिवेबल आणि बिल्स पेबल हे 2 अकाउंट त्या ठिकाणी आपल्याला प्रिपेअर करावे लागेल. आणि त्यानंतर ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करावे लागणार आहे. या टप्प्यातून हे सिंगल एंट्रीचं कन्व्हर्जन डबल एंट्री सिस्टीम मध्ये केलं जातं. इंट्रोडक्टरी भाग पाहिल्यानंतर आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊ आणि तेच म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. क्वेश्चन फर्स्ट, अंडर द नेट वर्थ मेथड द बेसिस ऑफ असर्टनिंग द प्रॉफिट इज. आपण मगाशी पाहिलेले आहे की नेट वर्थ मेथड म्हणा, कंपॅरिझन मेथड म्हणा, त्या कंपॅरिझन मेथडमध्ये आपण काय पाहिलेलं आहे, ओपनिंग कॅपिटल आणि क्लोजिंग कॅपिटलचे बॅलन्सेस आणि त्यामधून आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस त्या ठिकाणी कळू शकतो. आणि म्हणून आपलं इथे उत्तर आहे द डिफरन्स बिटवीन दी कॅपिटल ऑन 2 डेट्स. 2 डेट्स मीन्स ओपनिंग डेट्स आणि क्लोजिंग डेट्स. आपलं आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 2, the amount of credit sales is ascertained by preparing. क्रेडिट सेल्स तुम्ही कसा शोधून काढणार, काय प्रिपेअर करावं लागेल त्यासाठी. क्रेडिट सेल्स हा डेटरशी संबंधित आहे. क्रेडिट सेल म्हणजे उधारीवर माल विक्री केली, तो ॲटम आहे तो डेटरशी संबंधित आहे. आणि म्हणून आपण डेटर्स अकाउंट प्रिपेअर करतो, कारण त्यातून आपल्याला क्रेडिट सेल्स, कलेक्शन फ्रॉम डेटर्स किंवा क्लोजिंग बॅलन्स ऑफ डेटर्स अकाउंट हे त्या ठिकाणी शोधून काढण्यासाठी. म्हणून आपलं उत्तर आहे बी. An estimate of assets and liabilities as a date called. ह्या एस्टिमेट असेट आणि लायबिलिटी आहे थिअरीचा पार्ट सांगताना मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या संपूर्णतः सुरुवातीच्या आहेत, वर्षाच्या सुरुवातीच्या असतात आणि त्याच्यामुळे त्या सर्व आपल्याला असेट आणि लायबिलिटी या रेकॉर्ड कराव्या लागतात. त्या म्हणजेच स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला, म्हणजेच दुसऱ्या भाषेत बोलू शकतो ओपनिंग बॅलन्स शीटला. आणि म्हणून आपलं उत्तर आहे सी. क्वेश्चन नंबर 4, बिल रिसिवेबल डिसऑनर्ड इज रेकॉर्डेड टू द डेबिट साइड ऑफ. जे बिल आपल्याला रिसीव झालेलं आहे, मिळतं, ते मिळतं त्यावेळेस त्याला आपण डेबिट देतो. ओके, मग ते डेबिट दिल्यानंतर एंट्री आपण करतो काय की BR अकाउंट डेबिट. हु इज द गिवर, डेटर इज द गिवर. BR अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट व्हेन बिल रिसिवेबल इज ऑनर. जर ते डिसऑनर होत असेल तर अपोजिट एंट्री. आणि अपोजिट एंट्री केल्यानंतर मग तुम्हाला लक्षात येईल की एंट्री अपोजिट राहते, ती म्हणजे डेटर्स अकाउंट डेबिट टू BR. म्हणून आपलं ऑप्शन आहे डी.
उत्तर. क्वेश्चन नंबर 5. बिल रिसिवेबल रिअलाइज्ड इज रेकॉर्डेड टू दी डेबिट साइड ऑफ. आपल्याला बिल मिळालं, आता प्रत्यक्षात मिळालेलं आहे, म्हणजेच काय, ते मिळालं ते आपण रिअलाइज केलेलं आहे, म्हणजेच आपल्याला कॅश मिळाली. आणि कॅश मिळाले असल्यामुळे आपलं उत्तर आहे ए, कॅश अकाउंट. क्वेश्चन नंबर 6. The amount of opening capital is ascertained by preparing. दोन कॅपिटल प्रिपेअर करायचे, एक ओपनिंग कॅपिटल, दुसरं क्लोजिंग कॅपिटल. त्यात ओपनिंग कॅपिटल जे आपण प्रिपेअर करतो ते ओपनिंग बॅलन्स शीट किंवा ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सच्या साहाय्याने. आणि म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, दॅट इज बी. क्वेश्चन नंबर 7. The amount of cash received on ledger account. Cash received on ledger account म्हणजेच कलेक्शन फ्रॉम डेटर्स. हे कलेक्शन फ्रॉम डेटर्स म्हणजे डेटर्स कडून आलेली रक्कम. माल उधारीवर विकला, त्याची कालांतराने आलेली रक्कम. माल कुणाला उधारीवर विकला जातो, त्या व्यक्तींना काय म्हणतात, तर त्यांना म्हणतो आपण डेटर्स. त्यामुळे हे कॅश रिसिव्ड ऑन लेजर अकाउंट्स आहेत ते डेटर्सशी संबंधित आहे, रिलेटेड आहे. आणि म्हणून आपलं उत्तर आहे सी, डेटर्स. क्वेश्चन नंबर 8. द गुड्स रिसिव्ड फ्रॉम कस्टमर इज रेकॉर्डेड टू दी क्रेडिट साइड ऑफ. जे गुड्स आहेत ते कस्टमर कडून आपल्याला परत आलेले आहेत. विकले तर सेल, आले तर सेल्स रिटर्न्स. आपण सेल्स जे आहे ते डेटर्स अकाउंटच्या डेबिटला म्हणतो आणि रिटर्न आले तर ते क्रेडिटला. आणि म्हणून आपलं उत्तर आहे डी, टोटल डेटर्स अकाउंट. क्वेश्चन 9. बिल रिसिवेबल एंडोर्स इज रेकॉर्डेड टू दी डेबिट साइड ऑफ. BR आलेलं आहे, ते रिअलाइज केलं कॅश. BR आलेलं आहे परंतु ते रिअलाइज केलं नाही, तर ते दुसऱ्याला दिलेलं आहे, एंडोर्स केलेलं आहे, हस्तांतरित केलेलं आहे. आणि म्हणून जर असं BR तुम्ही हस्तांतरित करीत असाल तर ते कोणाला देणार आहे, ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत त्याच्याऐवजी आपण हे आलेलं BR देतो. डेटर्स कडून BR घेतो आणि ते BR आपण आपला जो देणेकरी आहे म्हणजे क्रेडिटर्स आहे त्याला तो आपण त्या ठिकाणी देत असतो. आणि म्हणून आपलं उत्तर आहे दॅट इज क्रेडिटर्स. आणि म्हणून ए हे आन्सर आपलं राहील. टोटल क्रेडिटर्स अकाउंटला आपण काय करू, डेबिट टाकणार आहोत. क्वेश्चन नंबर 10. द गुड्स रिटर्न टू सप्लायर्स इज रेकॉर्डेड टू द डेबिट साइड ऑफ. गुड्स सप्लायरला परत केलेत, म्हणजे अगोदर आपण खरेदी केले म्हणजे परचेस केले आणि परचेस केलेले असेल तर त्या परचेस केलेल्या गुड्स पैकी काही परत केलेले असतील तर त्याला आपण म्हणतो परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड. आता हे सप्लायर्स म्हणजे कोण आहेत आपले, तर सप्लायर म्हणजे क्रेडिटर्स. त्यामुळे नॅचरली आपण हे रिटर्न केलेले गुड्स आहे, रिटर्न आउटवर्ड जे आहेत ते आपण क्रेडिटर्सशी संबंधित असल्यामुळे क्रेडिटर्स अकाउंटला रेकॉर्ड करतो. आणि म्हणून आपलं उत्तर आहे बी, टोटल क्रेडिटर्स अकाउंट. क्वेश्चन नंबर 11. बिल्स पेबल इश्यूड इज रेकॉर्डेड टू द डेबिट साइड ऑफ. एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर काही पैसे द्यायचे असतील आणि आपल्याकडे ते जर नसेल तर नॅचरली बिल ऑफ एक्सचेंज द्वारे आपण ती रक्कम पे करू शकतो. आणि म्हणून अशा वेळेस हे बिल आपण कुणाला देणार आहोत, कुणाला पे करणार आहोत, की ज्याला आपल्याला पैसे द्यायचे. का, तर त्या व्यक्तीकडून आपण काहीतरी खरेदी केलेला असणार आहे आणि मग ती व्यक्ती आपली कोण आहे, तर क्रेडिटर्स आहे. आणि म्हणून या क्रेडिटर्सला आपण बिल्स पे करणार आहोत, देणार आहोत. आणि म्हणून क्रेडिटर्सशी संबंधित तो भाग असल्यामुळे आपण ते रेकॉर्ड कुठे करणार, टोटल क्रेडिटर्स अकाउंटला. आणि म्हणून आपलं
ऑप्शन आहे सी. क्वेश्चन नंबर 12. The amount of credit purchases is ascertained by preparing. क्रेडिट परचेस जे आहे ते तुम्हाला कुठल्या अकाउंटद्वारे मिळू शकेल? डेटर्स मधून आपल्याला क्रेडिट सेल्स मिळतात. म्हणजे नॅचरली काय, सेलच्या अपोजिट परचेसेस. आणि म्हणून हे परचेसेस आहे हे कुणाशी संबंधित आहे? तर क्रेडिटरशी संबंधित आहे. आपण दुसऱ्याकडून उधारीवर माल जर घेतलेला असेल, खरेदी केलेला असेल, तर ज्या व्यक्तीकडून घेतलाय ती व्यक्ती आपले क्रेडिटर्स. आणि म्हणून क्रेडिट परचेस हे टोटल क्रेडिटरशी निगडित असल्यामुळे आपलं ऑप्शन आहे, उत्तर आहे डी, टोटल क्रेडिटर. क्वेश्चन नंबर 13. The amount paid to supplier, supplier म्हणजे creditors, is ascertained by preparing. supplier म्हणजेच क्रेडिटर्स. पुन्हा सांगतो, नॅचरली ही अमाऊंट कुणाला पेड केली जाणार आहे? तर क्रेडिटर्सला पेड केली जाणार आहे. आणि म्हणून आपला ऑप्शन आहे ए, टोटल क्रेडिटर्स अकाउंट. क्वेश्चन नंबर 14. If the cash sales and cash purchases are the missing figures, then they are to be ascertained by the construction of cash sales, cash purchase. दोन्हीही ट्रान्झॅक्शन्स या कॅशशी रिलेटेड आहेत. पुन्हा सेल्स हे डेटरशी, तर परचेस हे क्रेडिटरशी संबंधित असतात. ते कुठले? क्रेडिट सेल्स आणि क्रेडिट परचेस. इथे मात्र कुठले आहेत? कॅश सेल्स आणि कॅश परचेस. त्यामुळे हे दोन्हीही संबंधित आहे कॅश अकाउंटशी. आणि म्हणून आपलं उत्तर राहील बी, कॅश. क्वेश्चन नंबर 15. The information relating to expenses must be ascertained from the analysis of. तुम्हाला जे काय खर्चाची माहिती कुठे मिळेल? तर ती खर्चाची माहिती तुम्हाला दोन जागेवर मिळू शकते. कुठे? एक तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किंवा कॅश बुकला. ती बॅलन्स शीटला मिळू शकणार नाही आणि ते ट्रेडिंग अकाउंटलाही मिळू शकणार नाही. आणि मग आता या दोन ऑप्शन पैकी नक्की ऑप्शन आपला कुठला आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर जे जे काही एक्सपेन्सेस आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे मांडले जातात ते कॅश बुक वरून घेतले जातात. त्यामुळे ते पहिली इन्फॉर्मेशन जी तुमची असते ती कॅश बुकला असते आणि या कॅश बुकच्या आधारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मेंटेन केला जातो. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जी रक्कम एक्सपेन्सेसची येते ती संपूर्णतः कॅश बुक वरून येते. आणि म्हणून आपलं उत्तर आहे सी, कॅश बुक. क्वेश्चन नंबर 16. The discount given to customer is recorded to the credit side of. कस्टमरला जो काय डिस्काउंट दिलेला आहे, कस्टमर म्हणजेच आपले डेटर्स, त्यांना जर आपण डिस्काउंट दिलेला असेल तो नॅचरली टोटल डेटर्स अकाउंटशी निगडित आहे. क्रेडिटरचा, बिल्स पेबलचा किंवा बीआरचा काही संबंध नाही. आणि म्हणून आपलं उत्तर आहे डी, टोटल डेटर्स अकाउंट. क्वेश्चन नंबर 17. The discount received from suppliers is recorded to the debit side of. आपण एखाद्या व्यक्तीकडून जर माल खरेदी केलेला असेल तर ती व्यक्ती आपली सप्लायर्स म्हणजेच क्रेडिटर्स. त्याच्याकडून 10,000चा माल आपण 9,000ला घेतला तर 1,000 रुपये आपल्याला डिस्काउंट मिळाला, रिसिव्ह झाला. मग असा डिस्काउंट जो रिसिव्ह झालेला आहे तो कोणी दिलाय? तर त्या सप्लायरने दिलाय, क्रेडिटर्सने दिलेला आहे. आणि म्हणून तो भाग टोटल क्रेडिटर्सशी संबंधित असल्यामुळे उत्तर आहे ऑप्शन ए, टोटल क्रेडिटर्स अकाउंट. क्वेश्चन नंबर 18. द न्यू कॅपिटल इंट्रोड्यूस इन द बिझनेस. पहा, कॅपिटल 3 टप्प्यामध्ये सांगता येईल. ओपनिंग कॅपिटल, नवीन आलेलं कॅपिटल. ओपनिंग कॅपिटल आहे 10,000. चालू वर्षी व्यवसायामध्ये 8,000चं कॅपिटल नवीन टाकलं. 10,000 अधिक 8,000 म्हणजे 18,000, म्हणजेच तुमचं क्लोजिंग कॅपिटल झालं 18,000. हे 3 कॅपिटलचा भाग लक्षात आला. आता प्रश्न पुन्हा एकदा वाचू.
द न्यू कॅपिटल इंट्रोड्यूस इन द बिझनेस इज ॲडिंग इन. कशात ॲड करणार? आत्ता सांगितलंय. ओपनिंग किती? 10,000. नवीन आलं किती? 8,000. क्लोजिंग किती झालं? 18,000. म्हणजे आपण हे न्यू कॅपिटल कशात ॲड केलं? तर ते केलं आपण ओपनिंग कॅपिटल मध्ये, आणि म्हणून आपलं उत्तर आहे बी, ओपनिंग कॅपिटल. क्वेश्चन नंबर 19. द मशिनरी हॅव्हिंग ओपनिंग बॅलन्स 75,000 रुपये ओपनिंग बॅलन्स मशिनरीचा आहे आणि क्लोजिंग बॅलन्स आहे 65,000. या दोन मधला जो डिफरन्स आहे काय, तो काय ट्रीट करणार? ओपनिंग बॅलन्स म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला मशिनरी 75,000ची होती, वर्षाच्या अखेरीस ती 65,000 दिसते, म्हणजेच 10,000ने मशिनरी कमी झालेली आहे. हे काय झाले? दॅट इज डेप्रिसिएशन. आणि म्हणून आपला ऑप्शन आहे सी, डेप्रिसिएशन ऑफ मशिनरी. व्हाईस वर्सा, उलट असतं. ओपनिंग बॅलन्स आहे 75,000 आणि क्लोजिंग बॅलन्स जर 80,000 असता तर ते 5,000 ॲप्रिसिएशन ऑफ मशिनरी. क्वेश्चन नंबर 20. The furniture and fixture were sold at less than their original value. It is A. पहा, असेट आहे फर्निचर फिक्चर, ती विकली केवढ्याला? तिची जी ओरिजिनल व्हॅल्यू होती त्याच्यापेक्षा कमी. फॉर एक्झाम्पल आपण धरू की ते फर्निचर आणि फिक्चर 1 लाखाचं होतं आणि आज ते आपण 90,000ला विकतो. ओरिजिनल व्हॅल्यू 1 लाख, सेलिंग प्राइस 90,000, म्हणजेच 10,000 रुपये आपला काय झाला? लॉस झाला. म्हणजे इथे प्रॉफिट नक्की नाही. आता हा लॉस आहे तो रेव्हेन्यू का कॅपिटल? फिक्स असेट जर तुम्ही सोल्ड करत असाल, परचेस करत असाल आणि त्याच्यावर जर काही प्रॉफिट किंवा लॉस होत असेल तर तो प्रॉफिट किंवा लॉस हा कॅपिटल प्रॉफिट लॉस म्हणून ट्रीट केला जातो. इतर मार्गाने जर तुम्हाला काही प्रॉफिट किंवा लॉस होत असेल तर त्याला रेव्हेन्यू प्रॉफिट किंवा लॉस असं म्हणतात. फिक्स असेटवरचा प्रॉफिट लॉस हा कॅपिटल प्रॉफिट लॉस असतो आणि म्हणून या फर्निचर आणि फिक्चरच्या विक्रीवर झालेला जो लॉस आहे तो आपण कॅपिटल लॉस म्हणून ट्रीट करणार आहोत आणि म्हणून आपलं उत्तर आहे बी, कॅपिटल लॉस. विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स या संबंधातली माहिती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर निश्चित व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकतील. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ईमेल माझा इथे मी नमूद केलेला आहे. तुम्ही या कोणत्याही माध्यमातून माझ्याशी संपर्क साधू शकता आणि तुमच्या व्हिडिओच्या संदर्भातील ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्स बॉक्समध्ये निश्चितपणे कळवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स या संबंधातली माहिती. धन्यवाद.